चासकामांच्या पाण्यासाठी शिरूर तालुक्यातील शेतकरी संताप व आक्रमक झाला असल्याचे चित्र आज पाहावयास मिळाले आहे। यावेळी आयोजित बैठकीत शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी चासकामान अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले होते। शिरूर तालुक्यातील रांजणगाव, गणपती, पिंपरी दुमाला, शिक्रापूर, खंडाळे, गणेगाव आणि जातेगाव परिसरातील शेतकऱ्यांना चासकामांच्या प्रश्न सतावत असून यामुळे उभे पीक जळून जात आहे। परंतु चासकामांच्या अधिकाऱ्यांना याबाबत कुठलेही सोय सुतक नसल्याचे दिसून आले आहे। यावेळी त्यांना चांगले धारेवर धरले आहे। झालं असतं का नसतं? जिल्हा परिषदेचे सदस्य 5 दिवसाच्या पुढे कोंडापूर तळ्याला किती पाणी लागतं? त्याच्यानंतर आमचे खंडाळ्याचे शेतकरी बसले, त्यांनी त्यांच्या चारीमध्ये जे दगड बिगड पाईपलाईन मध्ये आडवे आले होते, स्वतः परवानगी घेऊन स्वतःच्या खर्चाने ते दगड बिगड सगळे क्लिअर केले। चासकामांकडे किंवा पाटबंधारे घाटाकडे 1 रुपयाची अपेक्षा नाही केली की तुम्ही याच्यावरती खर्च करा। त्यांनी त्यांचा विषय क्लिअर करून घेतला। 24 तास पाणी पाहिजे होतं दासुभाऊ, फक्त आपल्या खंडाळ्याच्या शेतकऱ्यांचं तिथं कल्याण होऊन गेलं असतं। कोंडापुरीचे 5 दिवस, 24 तास, 1 दिवस समजा पूर्णपणे धरला खंडाळ्याचा, आता राहिला विषय बुरुंजवाडीचा, दत्तोबाचा त्यांचा तुमचा। तुम्हाला 48 तासात तुमची अख्खी बुरुंजवाडी वांबाळून गेली असती। 2 दिवस तुम्हाला धरले। दिवस झाले किती? फक्त 8 दिवस पाणी 12 तारखेपासून 20 तारखेपर्यंत ते पाणी या परिसरात राहिलं असतं। 20 तारखेला जर तुम्हाला पाणी गेलं असतं, तुम्हाला पाणी आलंय 31 तारखेला, 1 तारखेला, 20 तारीख ते 1 तारीख, दिवस झाले 11 दिवसात शिक्रापूर, वेळ नदी, तुमची जातेगावची चारी पार धानोऱ्यापर्यंत सगळ्या गोष्टी नीटनेटक्या झाल्या असतात। पण हे सगळं बैठकीत ठरलं। बैठकीत ठरल्यानुसार पाणी आलं का दादा? अजिबात पाणी नाही आलं। 12 तारखेचं पाणी गेलं, 19 तारखेचं पाणी गेलं। आम्हाला म्हणले नाही आता अजून 27 तारखेवर आम्ही आमदार माऊली आबांच्या पूर्णपणे संपर्कात होतो। माऊली आबांचं सुद्धा तेच म्हणणं होतं, कोणाला? अधिकाऱ्यांना, ते पाणी जर तिथलं तुमचं वाटून झालं असेल, व्यवस्थित जर पाणी सगळीकडे पोहोचलं असेल, तर ते पाणी ताबडतोब तुम्ही पाठीमाग हे करा। कारण ज्या वेळेला आमचं हे बोलणं चालू होतं त्यावेळेला 15% स्टॉक चासकामांचा शिल्लक होता आणि आमची उलगाली ही चालली होती सभापती की पटापट पाणी कमी होत होतं। एक तर उष्णता भरपूर होती आणि पाण्याचा फ्लो चांगल्या पद्धतीने मिळत होता, परंतु 15%चा स्टॉक 5%वर येईपर्यंत 10% पाणी हे अशा ठिकाणी गेलं की कोणीच समाधानी नाही। तुम्ही आज नावऱ्याच्या शेतकऱ्यांशी बोला, ते तळतळच करतात। तुम्ही आज निर्वीच्या शेतकऱ्यांशी बोला, ते तळतळ करतात। तुम्ही आज मोठेवाडी, चव्हाणवाडीच्या शेतकऱ्यांशी बोला, ते तळतळ करतात। कोंडापुरीच्या तलावरती अवलंबून असलेली तुम्ही, आम्ही सगळे लोक इथं बसलोय, आपण तळतळ करतोय। जिथं हेडला पाणी सुरू होतं शिरूर तालुक्यात, ते करंदी, जातेगाव, ती सगळी तळतळ करतात। अरे मग एवढं पाणी गेलं कुठं? आणि एकही जर भागातला शेतकरी जर त्याच्यात समाधानी नसेल तर त्या पाण्याचं नियोजन अधिकाऱ्यांनी काय केलं? तिथं एक आत्महत्याचा प्रयोग झाला। 4 दिवस ते पाणी थांबवलं कारण ती बॉडी शोधायची होती, मान्य आहे। मध्यंतरी 2 ठिकाणी पाणी फोडलं गेलं, 1 दिवस त्यात गेला, मान्य आहे। 6 दिवस जरी वाया गेले आपण असं म्हणलं तरी 25-26 दिवसात आपल्या या सगळ्या भागाचं आवर्तन पूर्ण झालं असतं। सगळ्यात महत्वाची गोष्ट, चासकामांचे काही माजलेले अधिकारी हे शेतकऱ्यांशी सुद्धा नीट बोलत नाही। शेतकरी भीक मागायला जातो का काय अशी त्यांची भावना आहे। हे अधिकारी पहिल्यांदा आहे ना नीट केले पाहिजेत। काका तुम्हाला मी सांग, तू आमच्या भरलेल्या टॅक्सवरती तू पगार घेतोय, तू आमचा शासनाचा म्हणजे पर्यायी लोकांचा नोकर आहे, ही भावना डोक्यात घेऊन अधिकाऱ्यांनी वागलं पाहिजे। नाही तर इथून पुढे सभापती महोदय आपल्याला आपल्या मूळ स्वभावावरती यावं लागणार आहे। शेतकऱ्यांशी अधिकाऱ्यांनी कसं वागायचं या अधिकाऱ्यांना आपल्याला शिकवावं लागणार आहे। मुद्दा क्रमांक 2 जो तुम्ही मांडला सभापती, जो समाधान डोकेंनी मांडला, जो सगळ्यांनी मांडला, खाली पाण्याची मागणी किती आहे हेच वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचवलं जात नाही। इथं सांगताना दरवेळी काय सांगतात, कोंडापुरी तळ्याला दिलं 4 दिवस पाणी, पण त्या एस्केप पासून कोंडापुरीच्या तळ्यात पाणी यायला वेळ किती लागतो?